राज्याला हादरवून सोडणाऱ्या नैना पुजारी प्रकरणात न्यायालयानं तीनही नराधमांना फाशीची शिक्षा सुनावली आहे। विशेष न्यायाधीश एल येनकर यांनी या नराधमांना फाशीची शिक्षा सुनावली आहे। योगेश राऊत, महेश ठाकूर आणि विश्वास कदम या तीनही आरोपींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे। हे तीनही आरोपी 6 गुन्ह्यांमध्ये दोषी ठरलेत। अपहरण, जबरी चोरी, सामूहिक बलात्कार, हत्या, मृताच्या शरीरावरील ऐवज चोरणं, कट रचणं अशा 6 गुन्ह्यांखाली या नराधमांना दोषी ठरवण्यात आले। तर माफीचा साक्षीदार राजेश चौधरी याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। संगणक अभियंता असणाऱ्या नैना पुजारीवर सामूहिक बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती। 2009 मध्ये घडलेल्या या घटनेचा निकाल 2017 मध्ये लागलाय। खून आणि बलात्कार हे जरी दोन वेगवेगळे गुन्हे असले तरी बलात्काराचा गुन्हा लपवण्याकरता ह्या तिघही आरोपींनी तिचा खून केलेला आहे आणि म्हणून त्यांना 200 खाली दोषी ठरवणं देखील तेवढंच गरजेचं होतं। दुसरा महत्त्वाचा अर्थ यातला या खटल्याचा भाग असा आहे की जो माफीचा साक्षीदार होता याने पहिल्यांदा माफीचा साक्षीदार झाला, नंतर परत घुमजाव केलं, पुन्हा झाला आणि म्हणून हा बलात्काराच्या खटल्यामध्ये देखील सहभागी होता। त्यामुळे पोलीस यंत्रणेने देखील अशा वेळेला माफीच्या साक्षीदाराची निवड करताना देखील अतिशय दक्षता राहिले पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे। आणि यापुढे या गुन्हेगारांना शिक्षा लवकर झाली तरच नैनाला आपण खऱ्या अर्थाने श्रद्धांजली